आपण जर पाहिलं, एक खालच्या स्तरावरचं राजकारण विरोधक या ठिकाणी करत आहे गेल्या 6 महिन्यापासून. एक मीडियामध्ये इंस्टाग्राम, फेसबुक आमदार आशुतोष दादांना बदनाम करण्यासाठी, आपल्या कोपरगाव शहराला बदनाम करण्यासाठी एक इंस्टाग्राम, फेसबुकचा वापर, एक सुरुवात ही विरोधकांनी या ठिकाणी केलेली आहे. पण त्यांना हे लक्षात येत नाही, आमदार आशुतोष दादा 2019 पासून आमदार झाल्यापासून एक कोपरगावात विकासात मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. ती भर पडत असताना एक कोपरगावचं नाव आपल्या प्रत्येक महाराष्ट्रभर गावागावात आपल्या कोपरगाव शहराचं नाव निघत आहे. पण विरोधकांना हे चांगलं न वाटल्यामुळं एक काहीतरी रील बनवणे, व्हिडिओ काढणे, आमदार साहेबांची बदनामी करणे, आणि ती बदनामी करत असताना आपण एक आपल्या शहराचे, गावाचे काहीतरी देणे राहतो. आपलं गाव मोठ्या प्रमाणात त्याचं नाव कसं झालं पाहिजे, त्यासाठी आपल्या प्रत्येक नागरिक असेल, आपल्या गावातील नेते असतील, यांचं देणं राहतं. पण विरोधकांना फक्त विरोध करायचा आणि आपल्या गावाचं नाव बदनाम करायचं. सर्वप्रथम मला विनंती, त्यांनी हे बंद करावं. त्याचबरोबर गेल्या 2-3 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीला विरोधकच कोर्टामध्ये गेलेले असताना त्यामध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांनी जे उमेदवार दिलेले 30 नगरसेवक पदाचे व नगराध्यक्ष पदाचे काकासाहेब कोयटे, असे 31 उमेदवार यांच्या बाजूने निकाल लागून कोर्टाने निवडणुकीला परवानगी दिली. आता त्या कोर्टाच्या आदेशानुसार परवानगी दिल्यानंतर आम्ही स्वागत केलं, कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करून की निवडणूक वेळेवर व्हावी. पण 30 तारखेला ज्यावेळेस सकाळी सुप्रीम कोर्टाचे आदेश आले की आपली कोपरगाव शहराची निवडणूक 20 तारखेला गेली. आता त्यामध्ये सर्व उमेदवार आपल्या परीने प्रयत्न करत होते, विरोधक असतील, सर्व असतील. तर प्रयत्न करत असताना त्यांनी खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रत्येक उमेदवार ताकद लावत होते. त्यामध्ये प्रत्येक गोष्टीत विरोध करणे. आता आपल्याकडे काही मुद्दे राहिलेले नाही. आपला जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत काकासाहेब कोयटे यांचं वातावरण चांगलं आहे कोपरगाव शहरामध्ये. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची टीका करून, खालच्या स्तरावर जाऊन टीका करून, विकासाचे मुद्दे राहिले नाही. कोपरगाव शहरात काय करायचं, काय नाही करायचं त्याचे मुद्दे राहिलेले नाही. आम्ही कोपरगावात नगरपालिका निवडून आल्यानंतर काय करणार याचे मुद्दे नाही. फक्त काळे पार्टीचे जेवढे उमेदवार असतील 31चे 31 उमेदवार, त्यांच्यावर फक्त टीका करत राहणे, हे फक्त विरोधकांचं काम चालू आहे. तर माझी त्यांना विनंती की मैदानाची लढाई मैदानातच झाली पाहिजे. ती चिटिंग करून किंवा रडीचा डाव खेळून ही लढाई लढली नाही पाहिजे. आपल्याला आपलं गाव सुधारायचंय, आपल्याला गावाला वेगळ्या दिशेला नाही घेऊन जायचं, आपल्या गावाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचंय. ही भूमिका आमदार आशुतोष दादा काळेंची आहे. त्यामुळं आपल्या ह्या टीकेवर आपली जनता कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडणार नाही. आणि आमदार आशुतोष दादा काळे यांचे जेवढे नगरसेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, यांना ही जनता विकासासाठी निवडून देणार आहे. आणि एक कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आमदार आशुतोष दादा व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे हे चेहरा बदलण्यासाठी कोपरगावचा विकास करणार आहे. तर त्यामुळे विरोधकांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका न करता विकासावर टीका केली पाहिजे, अशी मला त्यांना विनंती आहे. एवढे बोलतो, माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व पत्रकार बंधूंना मी या पत्रकार परिषदेसाठी माननीय आमदार आशुतोष दादा काळे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो. आपला सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये
अनेक मुद्द्यांवर त्यांनी आरोप करण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्यांचे जेवढे काही मुद्दे होते त्यातले 90% मुद्द्यांना काही म्हणजे अर्थहीन मुद्दे होते असं आम्हाला वाटतं. आणि उरलेले जे काही 2-3 मुद्दे आहेत तर त्याच्यावर मला त्यांना एवढंच आव्हान करायचं आहे की कोणती निवडणूक होत असताना ती विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे, गावाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे, गावातील लोकांच्या समस्येवर झाली पाहिजे. ज्या काही लोकांना समस्या आहे त्या समस्या संदर्भात चर्चा झाली पाहिजे. परंतु तसं न होता विरोधक फक्त वैयक्तिक पातळीवर कुठले तरी टीका करण्याचा प्रयत्न करून ही निवडणूक एक वेगळ्या दिशेला भरकावण्याचा प्रयत्न करत आहे असा सरळ आरोप आमचा आहे त्यांच्यावर. तुम्हाला जर या निवडणुकीला सामोरे जायचं आहे तर तुम्ही विकासावर बोला. आमदार साहेबांनी जे कामं केले त्याच्यावर न बोलता तुम्ही काय करणार आहेत ह्याच्यावर तुम्ही चर्चा करा. उगीच काहीतरी आरोप करायचे, ही लोकांना दिशाभूल करायची आणि ही निवडणूक जिंकायची. परंतु जी वस्तुस्थिती आम्हाला दिसती आहे की विरोधकांच्या हातातून ही निवडणूक गेलेली आहे आणि म्हणून कुठले तरी नवीन मुद्दे बाहेर काढायचे आणि गावामध्ये वेगळी चर्चा निर्माण करायची असा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु कोपरगावचे नागरिक सुज्ञ आहेत. त्यांना माहिती आहे की 2019 पासून आमदार साहेबांनी कोणत्या पद्धतीचे कामं केले. 5 नंबरचं तळ झालं, रोडच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न झाला, कोपरगावमध्ये बेरोजगारांसाठी जे संकुल उभे राहायला पाहिजे होते त्या संकुलांवर काम चालू आहे. लवकरच ते संकुलही पूर्ण होतील. अशा विविध प्रकारचे कामं आमदार आशुतोष दादांनी केले आणि त्यांनी आज कोपरगाव शहरासाठी त्यांना स्वतःला एक जागा निर्माण केली कोपरगाववासियांच्या मनामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून. असंच विरोधकांनी त्यांना काय करायचंय हे खरं तर सांगणं अपेक्षित असताना कुठले तरी वैयक्तिक पातळीचे आरोप करायचे आणि नाही त्या गोष्टी गावाला सांगायच्या. खरं तर हे संस्था चालवायची असल्यावर या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. पण तुम्ही गावासाठी काय करणार आहे हे तुम्ही प्रथम सांगा. दुसरी गोष्ट, 2 दिवसापूर्वी एक क्लिप व्हायरल झाली ज्याच्यामध्ये संदीप कोयटेंनी काळे साहेबांवर किंवा कोले साहेबांवर केसेस आहे असं काहीतरी त्याच्यात दाखवण्यात आलं. परंतु हे एकदम खोटी आहे. त्याचं जर पूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्यांचा सांगण्याचा उद्दिष्ट एवढाच होता की ज्यावेळेस एखादा सामाजिक कार्य करतो, आंदोलन करतो, उपोषण करतो त्या ठिकाणी शासनाला त्यांचे जे अधिकार आहे ते वापरून आंदोलकांवर गुन्हे दाखल करावे लागतील. असे गुन्हे स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, शंकररावजी कोले साहेब असतील यांच्यावर सुद्धा दाखल झाले होते आणि ते सांगायचं होतं संदीप कोयटेंना. परंतु त्यांच्या वाक्याचा विपर्यास करून कुठेतरी ही दिशा भरकटण्याचं काम या कोपरगावच्या जनतेचं झालेलं आहे. वस्तुस्थिती अशी आहे की कालही हे दोन्ही नेते या कोपरगावसाठी नव्हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदरणीय होते, आहेत आणि पुढेही राहणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारचा काही आरोप करून काही तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असाल ते अत्यंत चुकीचं आहे. मी त्याचा निषेध करतो. काळे साहेब असतील, कोले साहेब असतील, हे सामाजिक काम करत असताना आजपर्यंत कोपरगाव नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्या कामाची दखल घेतलेली आहे. त्यांचं काम एकदम स्वच्छ आहे आणि त्याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. त्याच्यामुळे त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न कुणी करू नये असं आव्हान मी विरोधकांना करतो. रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज या पत्रकार परिषदेमध्ये सगळं पत्रकार बंधूचे स्वागत करतो. काल आमच्या एका दलित नेत्याने पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जातीयतेमध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं. ते वक्तव्य असं होतं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय या वाचनालयाच्या इमारतीचं नाव बदलण्यात आलं आणि दुसरं नाव त्याला देण्यात आलं. या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. कारण कुठलीही गोष्ट एखाद्याला जर माहीत नसेल तर त्याचा खोलात जाऊन त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं
आणि तिथं त्या वाचनालयामध्ये काय घडतं हे देखील त्या व्यक्तींना बघायचं असतं आणि नंतर असं वक्तव्य करायचं असतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वाचनालय वर्षानुवर्ष तिथं चालू आहे. कोपरगाव नगर परिषदेचा तो मोठा उपक्रम आहे. त्या उपक्रमाला माननीय शंकररावजी कोल्हे साहेब असतील, माननीय शंकररावजी काळे साहेब असतील, मागच्या 10 वर्षापूर्वीचे आमचे आमदार आशुतोष दादा काळे असतील आणि चालू आमदार आमचे आताचे सध्याचे आमदार आशुतोष दादा काळे असतील, यांच्या माध्यमातून भरीव स्वरूपाचा निधी त्या वाचनालयाला मिळालेला आहे. आणि त्या वाचनालयामध्ये गोरगरीब जनतेचे मुलं, UPC, MPC, कलेक्टर हे कुठल्या एका जाती धर्माचे मुलं तिथे शिक्षण घेण्याकरता जात नाही. तर दलित नेत्याला मला हे सांगायचंय का तिथं कुठले मुलं शिक्षण घेतात, कुठले मुलं अभ्यास करतात. काकांनी तो उपक्रम राबवला की या मुलांची आर्थिक परिस्थिती ते पुस्तक घेण्याची नाहीये, म्हणून त्या काका कोयट्यांच्या माध्यमातून आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या मार्फत तिथं जो उपक्रम राबवला, लाखो रुपयाचे पुस्तक आज तिथं आहे, लाखो म्हणजे हजारों विद्यार्थी तिथं घडणार आहे. आणि त्या नेत्यांना असतं वक्तव्य करणं एक निषेध व्यक्त करतो मी अशा माणसाचा. स्वतःची पोळी भाजण्याकरता जर समाजाचं नाव पुढे करून कुणी असं करीत असेल तर समाज त्याला धडा शिकवला राहणार नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं का संजीवनी कारखान्यामध्ये समाजाला न्याय दिला. अरे तू जो बोलतो तुला स्वतः आशुतोष दादा काळेंनी न्याय दिला होता, आमदार अशोकराव दादा काळेंनी तुम्हाला न्याय दिला होता. तुमची चिठ्ठी निघाली नाही, त्याला ते काय करणार? तुमचं नशीब तिथं आजमावलं होतं त्यांनी नगराध्यक्ष पदाला. कोण देणार आहे तुम्हाला एवढं? या लोकांनी, या माणसांनी त्यांनी एवढं भरभरून दिलेले. आणि या वक्तव्याचा असं मी त्यांनी जाहीर वक्तव्य करावं तर त्यांनी त्या समाजाची माफी मागायला पाहिजे. का सगळ्या समाजाला बाजूला विश्वासात घेऊन माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी नगराध्यक्ष पदाचा चिठ्ठी टाकण्याचा उमेदवार म्हणून जितेंद्र शिरेंना घोषित केलं होतं. तुमची चिठ्ठी निघली नाही त्याला काय करणार? बरोबर आहे का नाही? दुसरी गोष्ट अशी, समाजामध्ये जे तेढ निर्माण करतं स्वतःच्या पोळी भाजण्याकरता, हे त्यांनी असं करू नये. समाज शून्य आहे बरं का. याच्याही पुढे जर जाऊन सांगायचं म्हणलं तर थोडस दोन बोलता आणला. मला सांगा, स्वतःने समाजाच्या माध्यमातून कुठेतरी अपराय करायचा, अंगावर गुन्हे दाखल करून घ्यायचे, नेत्यांना त्याचे सोडवायला लावायचं. आता ते मी तुम्हाला सांगत नाही, पत्रकार बांधवलं ते माहिती का 2-4 वर्षापूर्वीची घटना चांगली तुम्हाला, तुम्ही त्याच्यातले अभ्यासक आहे. पण तू अशा व्यक्तीच्या तोंडातून समाजाच्या उद्धाराकरता ज्या भावना निघात्या त्या चुकीच्या आहे. हे असं त्यांनी स्वतःच्या पोळी करता समाजाला विठीस धरू नये. किंवा एखाद्या स्टेजवर जाऊन कुठल्या तरी नेत्याबद्दल काहीतरी वक्तव्य करायचं, काहीतरी सांगायचं. आता माझ्या वार्डात ते उमेदवार होते, तिथून निवडून आले होते अशोकदादा काळे यांच्या पक्षामार्फत. एकही गटार काही एकही ब्लॉक बसवला नाही 5 वर्षामध्ये, ते कुठं कोणाला दिसले नाही. आणि माझ्या वार्डात येऊन परत भाषण करायचं समाजापुढं, म्हणजे याच्याकरता समाज कोणाला बांधलेला नाही आणि बांधलेला राहणार नाही. म्हणून मी त्या नेत्याचा निषेध करतो. आणि त्या कोपरगावची निवडणूक प्रक्रिया 10 तारखेला फॉर्म भरण्याची सुरुवात ज्या दिवशी झाली त्या दिवशी आमचे कोपरगावचे मित्र विरोधी पक्षाच्या मंडळींनी कलश मंगल कार्यालयामध्ये 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारामध्ये पहिल्याच दिवशी कोपरगावमध्ये निवडणूक जिंकल्याच्या आविर्भावामध्ये सुरुवात केली. परंतु दमदार आमदार आशुतोष दादांनी शेवटच्या 2 दिवस आधी एक बॉम्बस्फोट कोपरगावमध्ये घडवला राजकीय. आणि सन्माननीय काकासाहेब कोयटे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होऊन त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. 3-4 दिवस विजयाच्या आविर्भावात असणारी मंडळी अचानक कोमामध्ये गेली. काकांची उमेदवारी दाखल झाल्याने अतिशय भयभीत अशा पद्धतीने त्यांचे तिथून पुढचे कर्म चालू झाले. काकांची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर कोपरगाव शहरात सर्वदूर सर्व समाजामध्ये एक आशावाद निर्माण झाला की एक दमदार आमदार आशुतोष दादांना जर काकांची साथ असली हा कोपरगाव तालुका भविष्य काळामध्ये आताच्या पेक्षा आणखी प्रगतीपथावर निश्चितपणाने जाईल. की ज्याच्यामध्ये जे काम या कोपरगाव तालुक्यामध्ये झालेले त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण ऐकले. मुख्य मूलभूत प्रश्न जो पाण्याचा होता त्या संदर्भामधलं तळ्याचं 131 कोटी रुपये मंजूर करून 5 नंबरचं तळ पूर्ण केलं. आणि ज्या आमदारांनी 6 नंबरचं जे नवीन तळ आहे
त्याच्यासाठी जे प्रयत्न चालू केले की 6 नंबरचं तळ त्याच्यासाठी 100 कोटी लागू किंवा 200 कोटी लागू, 6 नंबरचं तळ पूर्ण करून 5 आणि 6 नंबरच्या तलावातून कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करायचा आणि मग 1 ते 4 तळ्याची दुरुस्ती करून कोपरगावला पुढचं 25 वर्ष लोकसंख्या गृहीत धरून पाणी पुरेल अशा पद्धतीची सोय करायची, असा ज्या व्यक्तीचा निर्धार आहे. अशा आमदारांना जर काकाची साथ लाभली तर आता आपल्या हाती काही लागणार नाही. आणि म्हणून एनकेन प्रकारे त्याच्यामध्ये काय अनेक प्रकारचे शब्दप्रयोग झाले, त्याच्यामध्ये आका असेल, आणखी काही प्रयोग असतील, बाहेरचे काय ते आक्रमण झालं, बाहेरच्या शक्ती हस्तक्षेप करताय, असा प्रकार झाला. या निवडणुकीची फॉर्म प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस प्रचार करताना सुरुवात झाली त्यावेळेस आमच्या मित्राचे जे समोरचे उमेदवार आणि त्यांचे सवंगडी यांना पराभव दिसायला लागला. वार्डामध्ये ज्यावेळेस ते गेले प्रचाराला त्यावेळेस बहुतांश लोकांच्या चेहऱ्यावरच कळतं कोणाला मतदान करणार आहे. आणि मग पराभव दिसायला लागला. एका बाजूला पराभव दिसत होता आणि दुसऱ्या बाजूला आमचे मित्रमंडळी, आता कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुद्दा मांडला, आपण पत्रकार मंडळी निश्चितपणे त्याची दखल घ्या. महाराष्ट्रातल्या निवडणुका पुढे गेल्यात, 24 नगरपालिका किंवा आणखी काही वार्ड असतील. कोपरगावच्या नगरपालिकेपुरता विषय असा आहे की कोपरगावला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांवर जे ऑब्जेक्शन घेतलेले आहे ते खरं छाननीच्या वेळेस घ्यायला पाहिजे होतं. मुद्दा नंबर 1, छाननीच्या वेळेस घेतलं नाही. न्यायालयात कोण गेलं? समोरची पार्टी गेली. न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाचा जो निकाल लागला तो आमच्याच बाजूने लागला. तो निकाल 24 तारखेला लागला आणि सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला डायरेक्शन असे होते की कमीत कमी उमेदवाराला 3 दिवस विड्रॉल करण्यासाठी वेळ मिळावा. त्या प्रक्रियेमध्ये कोपरगाव बसलं नाही, कारण आपला निकाल 24 तारखेला लागला आणि माघारीची तारीख 25 होती. आणि म्हणून दुर्दैवानं कोपरगाववर ही जी निवडणूक लांबलेली आहे, विरोधक कितीही म्हणत असले तर सर्वसामान्य नागरिक हा विचार करणारा नागरिक आहे. ही कोपरगावची निवडणूक 2 तारखेच्या ऐवजी 20 तारखेला होते. हे पाप हे 100% भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेते मंडळीचं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्ही न्यायालयाचा आव्हान केला. आता आम्ही काय न्यायालयाचा आव्हान केला? कोपरगावमध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये न्यायालयीन प्रक्रिया करून त्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम कोण करतं हे सर्व आपल्या मंडळी सर्वांना माहिती आहे. जर आमच्या उमेदवाराचे नामांकन पत्र योग्य नव्हते तर न्यायालयाने ते योग्य कसे ठरवले हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. काकांच्या उमेदवारीमुळे आपला पराभव होणार आणि मग आता काय करायचं? मग काका कोटींची बदनामी करायची. मग काका कोटींची बदनामी करण्यासाठी काय काय करता येईल? ज्या काका कोटींनी स्वतःच्या मध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या, जे काय दावे त्यांच्यावर असतील ते गोष्टी नमूद केलेल्या आहे आणि मग त्या नमूद केलेल्या गोष्टीपैकी काही गोष्टी निकाली निघालेल्या आहे, काही गोष्टी निकाली निघणार आहे. ते न्यायालयीन प्रक्रिया आहे. मुळात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून या शहरामध्ये तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे. आज एखाद्या ठिकाणी रस्त्याला खड्डा असला का तुम्ही त्या खड्ड्याचा फोटो काढ द्या आणि टीका कोणावर करत्या? आमदार आशुतोष दादांवर करत्या. एका बाजूला त्या खड्ड्याचे टीका तुम्ही आशुतोष दादावर करत असताना जो विकास झाला त्याचं श्रेय तुम्ही आशुतोष दादांनाच दिलं पाहिजे ना. महत्वाचा मुद्दा, आम्ही काय करणार? तुम्ही एका मुख्यमंत्र्याच्या पार्टीचे माणसे नव्ह. अजित दादा उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पार्टीचे आमदार आहे. मग तुम्ही मुख्यमंत्र्याच्या पार्टीचे आहे ना. मग तुम्ही आशुतोष दादांनी काय केलं काय केलं त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा तुम्ही काय केलं त्याची यादी वाचून दाखवा ना आम्हाला. मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून आज कोपरगावला मुख्यमंत्री तुम्ही आणले, मग कोपरगावला काय उपलब्धी तुम्ही केलेली आहे? किती कोटीचा निधी तुम्ही या कोपरगावच्या विकासाच्या मतदारसंघासाठी तुम्ही आणलाय याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. त्याऐवजी आज कोयटे परिवाराला बदनाम करण्याचं षडयंत्र मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये ठरलेला आहे. दारुण पराभव. याचं कारण सांगतो. या कोपरगावची जनता ही सुज्ञ जनता आहे आणि या सुज्ञ जनतेला काका साहेबांबरोबर मेजॉरिटीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निवडून द्यायचे असा या मतदारांचा कानोसा जर घेतला तर त्या मतदारांमध्ये ते दिसून येतं की जर नगरसेवक जर कमी असले तर पुढे विकासाला अडचण येईल. ही जनतेने निवडणूक आता हातात घेतलेली, ही कोपरगावची निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली आहे. आज या ठिकाणी सर्व धर्म समभाव सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आमदार आशुतोष दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. दुसऱ्या बाजूला समोरच्या व्यक्ती कशा पद्धतीने पत्रकार परिषदा घेतात, काय बोलतात, काय सांगतात याचा आपण पत्रकार मंडळी निश्चितपणाने विचार करा की जितके कामाची यादी ती सांगायला पत्रकार परिषदेमध्ये वेळ पुरणार नाही. केवळ बोललं जातं 3,000 कोटी काय 3,000 कोटी 3,000 कामं केले म्हणून ते सांगताय. काही ठिकाणी एखादं काम एखादा कॉन्ट्रॅक्टर निकृष्ट दर्जाचं करत असेल त्याची जबाबदारी फक्त काय सत्ताधारी पार्टीचीच आहे, फक्त आमदारची जबाबदारी आहे. त्याची क्वालिटी चेक करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तो प्रत्येकाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. केवळ ते आमदार आहेत म्हणून त्यांचा टार्गेट करून त्यांच्यावर त्या सगळ्या गोष्टींचे खापरं फोडायचे. माझं म्हणणं असं आहे की तुमची परिस्थिती अशी का गजर गाड्याचा निवड शेंगोळ्याचा. आज काय होईना, मग आता काय करायचं? शेवटचा पर्याय काय करायचा? असं काय काढलंय? आता तुम्ही या फायली पाहिल्या.
महत्वाचा मुद्दा काय आहे? काकासाहेब कोटे असतील किंवा आमदार अजितदादा काळे असतील, या संस्था कोपरगाव तालुक्यामध्ये वाढवण्याचं काम त्यांनी केलेले आहे. संस्थेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचं काम त्यांनी केलेले आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेकांना एक न्याय त्या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनातून असेल, कौटुंबिक दृष्टिकोनातून असेल, तो देण्याचं काम काकासाहेब असतील आणि आमदार साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेले आहे. संस्था संपवायचं काम पाप कधी? संस्था संपवायचं पाप हे आमदार किंवा काकासाहेब कोयटेंनी केलेलं नाही. आज मी तिला आपण कोणत्या खालच्या पातळीवर झाले घ्या, कोणत्या काय चौकशीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत. आता चौकशाच करायच्या असतील तर सगळ्या चौकशा झाल्या पाहिजे. माझ्याकडे ज्या तुम्हाला फायली इथं दिसत आहे पत्रकार बंधूंना, मी नावं नाही सांगणार, परंतु हे सगळं दस्तऐवज माझ्याकडे पोहोचलेलं आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये कोणत्या संस्थेमध्ये काय झालेले याचे सगळे कागदपत्र या ठिकाणी जमा झालेले आहे. परंतु माझी विनंती आहे विरोधकांना की तुम्ही खेळीमेळीनं तो पराभव आता स्वीकारण्याची तयारी ठेवा. पराभव तुमचा निश्चितपणाने होणारे, फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. तुम्ही कोणत्या पातळीला जाऊन काय काय टीका करता हे सर्व जनतेला कळायला लागलेले आणि त्याच्यामुळे सैरभैर झालेले भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सर्व या ठिकाणचे असणारे उमेदवार हे सैरभैर झालेले. कोपरगावमध्ये मेजॉरिटीने या ठिकाणी आशुतोष दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता या नगरपालिकेत येऊन एक कोपरगाव, एक वैभवशाली कोपरगाव या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि ते वैभवशाली कोपरगाव निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आमदार आणि काकासाहेबांच्या माध्यमातून होणार आहे. ज्या ठिकाणी जे चौकशीच्या बाबतीमध्ये बोललं गेलं, कोयटे संदीप कोयटेंच्या बाबतीमध्ये जी काही चौकशी आहे, त्या चौकशीमध्ये त्यांना मिळालेली जी क्लीन चिट आहे, त्या क्लीन चिटचं या ठिकाणी एक पत्रक, त्या सीबीआयची जी चौकशी झाली होती त्याचं एक पत्रक आहे का, त्याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली होती. सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? एखाद्या व्यक्तीवर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही गुन्हे दाखल झाले असतील, त्याला वेगळे वेगळे अँगल असतात ना, असं काही विषय नाही ना. कोयटे परिवारावर जे गुन्हे दाखल झालेले, कोयटे परिवाराचे काही चोऱ्या करायचा धंदा आहे का, काही अवैध व्यवस्था आहे का? मग बँकिंग सेक्टर आहे. मग बँकिंग सेक्टरमध्ये जे काही कोपरगावमध्ये बँका ज्या आज ऊर्जित अवस्थेमध्ये आहे, त्या ऍडमिनिस्ट्रेशन ज्याचं चांगलं आहे त्याच बँका आहेत. मग आता उद्या एखाद्यावर जर कारवाई केली, आता कारवाई केल्यानंतर जर त्याला तो प्रॉब्लेम यायला लागला तर तो तर काकांच्या विरोधातच बोलणार. हा तर नैसर्गिक विषय आहे. एखाद्यावर कर्ज फेडीसाठी काही दावा दाखल झाला, मी नेहमी सभेमध्ये सुद्धा सांगत असतो का ज्याचा प्लॉट जप्त झाला, ज्याचं घर जप्त झालं कर्जासाठी बरं का, त्याला प्रॉब्लेमच असणार ना, तो काका विषय कसं चांगलं बोलणार. त्याच्यामुळं ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या सर्व गोष्टींचा या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांना मी एकच विनंती करीन की ज्या पद्धतीनं तुमचं काम आहे, वास्तविक तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या पार्टीचे लोक आहे, तुम्ही सांगितलं पाहिजे कोपरगावसाठी आम्ही काय करणार. कोपरगावची बाजारपेठ वाढायची असेल तर काय झालं पाहिजे? कोपरगावची लोकसंख्या वाढली पाहिजे. कोपरगावची लोकसंख्या वाढायची असेल तर कोपरगावला 24 तास पाणी मिळालं तर कोपरगावची नागरी वसाहत वाढते. तुम्ही विचार करा, 2000च्या तुलनेने आज कोपरगावची लोकसंख्या 1 लाख झालेली आहे. बारामतीची 2 लाख आहे. कोपरगावची लोकसंख्या जर 2 लाखावर जर गेली तर कोपरगावची बाजारपेठ निश्चितपणाने दुगणी होणार. हे लक्षात घ्या तुम्ही. साध्या गोष्टी आहे. आणि म्हणून आमदारांच्या माध्यमातून चालले असलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून या कोपरगावचा विकास निश्चितपणाने या ठिकाणी भविष्यकाळात होणार आहे. विरोधकांच्या पायाखाली मी तर म्हणतो वाळू राहिलीच नाही, त्यांची वाळू पायाखाली घसरली नाही, मुळात वाळूच राहिलेली नाही. आणि त्याच्यामुळं आपण पत्रकार मंडळी या सर्व गोष्टीची आपल्याला जाणीव आहे. आणि म्हणून विरोधकांना सुद्धा मी आवाहन करणार आहे, उगाच काहीतरी कागद त्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यापेक्षा तुम्ही काय करणार आहे, हा चार्ट मांडा. केलं काय ते पण सांगा ना. आशुतोष दादांनी त्यांच्या काळात काय केलं ना ते सांगतायत, आम्ही सांगतोय तसं तुम्ही काय केलंय किंवा अजून तुम्ही ठीक आहे नाही केलं समजा असं धरू, भविष्य काळात काय करणार ते सांगा. त्या योजना तुम्ही जनतेपुढे मांडा आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही मतं मागा. त्यामुळं विरोधकांच्या पायाखाली आता वाळू शिल्लक राहिलेली नाही. त्यांचा पराभव हा निश्चितपणाने अटळ आहे, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील भाऊ या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर पत्रकार बंधूंचे काही प्रश्न असतील तर ते त्यांनी निश्चितपणाने विचारा. येत्या 20 तारखेला जी कोपरगाव नगरपालिकेची जी निवडणूक आहे, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना माझा सल्ला आहे की त्यांनी निवडणूक कोणत्या पद्धतीत झाली पाहिजे, की आपण शहराला काय सुविधा देणार, समोरचे काय देणार, या गोष्टीची निवडणूक झाली पाहिजे. विकास काय करणार कोपरगाव शहरात, कोपरगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आपण काय पोहोचवणार, हा विषय राहिला बाजूला आणि वेगळ्याच दृष्टिकोनातून यांनी निवडणूक चालू केली. कारण त्यांना हे माहिती आहे का काकासाहेब कोयटेंसारखा उमेदवार या कोपरगाव शहराला आशुतोष दादांच्या माध्यमातून भेटला आहे आणि तो या कोपरगाव शहराचा 100% विकास करणार आहे. म्हणून त्यांनी वेगळ्या पद्धतीचे षडयंत्र करून या कोपरगाव शहरातील निवडणूक विकासाच्या मुद्द्याने जायला पाहिजे ती दुसऱ्याच बाजूने न्यायचा त्यांनी प्रयत्न केला आहे. कारण विकासात ते आशुतोष दादाचा हात धरू शकत नाही हे त्यांनाही माहिती आहे. राहिला विषय काकासाहेब कोयटेंचा, काकासाहेब कोयटे साधारण 30-35 वर्षापासून या समताच्या माध्यमातून या कोपरगाव शहरामध्ये काम करत असताना या कोपरगाव शहरातील जे काही सर्वसामान्य नागरिक आहे आपल्यासारखे,
का ज्यांना 10-20 हजारची 50 हजारची जी काही मदत लागत राहते किंवा बँकेच्या स्वरूपात ज्यांना जे काही लागत असतं, कमी कागदपत्रात त्यांनी ताबडतोब उपलब्ध करून देणारी ती एक संस्था आहे, ज्यांनी या कोपरगाव शहरामध्ये भरपूर गोरगरीब लोकांना त्यांना मानाचं स्थान निर्माण दिलं आहे. ह्या 30-35 वर्षामध्ये त्यांनी जे काही कर्जदार वाटप केले असेल ते लाखो स्वरूपाचे कर्जदार असतील, त्यापैकी फक्त विरोधकांनी दिवशी जे आरोप केले त्यांच्यावर, त्यापैकी फक्त 6 ते 7 काही कर्जदार आहे बघा. समजा साधारण 4 ते 5 कर्जदारांनीच कोर्टामध्ये केसेस दाखल केलेले. आजपर्यंत जेवढे कर्जदार त्यांनी दिले 30-35 वर्षाच्या काळामध्ये, तर त्यात फक्त 4 ते 5 कर्जदारांनीच कोर्टात खोटे केसेस दाखल केले आहे. त्यापैकी 6 ते 7 केसेस या गुन्हा निष्पन्न न झाल्याने निकाली निघाले आहेत. उर्वरित केसेस पैकी 5 केसेस या संजय मोरे या एका थकीत केसमध्ये त्यांना 2,000 रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे, चुकीची केस केली म्हणून. उच्च न्यायालयाने 50,000 रुपयाचा त्यांना दंड ठोठावला आहे. पिंपळगाव बसवंत येथील एका कर्जदाराच्या केसमध्ये मेहरबार कोर्टाने एफआयआर नोंदवण्यास नकार देऊन अर्जही रद्द केला आहे. ज्या केसेस झालेल्या आहेत ते फक्त आरोप आहेत, कुठेही सिद्ध झालेले नाही. विरोधकांना पत्रकारांनी जाणून बिजून केसेस करणे आणि त्यांना म्हणजे कागद दाखवायचे आणि अशा केसेस झालेले आहे आणि लोकांना वेगळ्या दिशेने घेऊन जायचं आणि काकांची प्रतिमा मलिन करायचा जो कार्यक्रम चालू केला आहे, त्या गोष्टीचा त्यांनी आपल्याला प्रूफ दाखवले पाहिजे की या गोष्टीमध्ये काकांना जेल झालेली आहे किंवा असं झाले. ते कोणत्याही प्रकारचं त्यांनी ते दाखवू शकले नाही. फक्त कोपरगावला वेगळ्या दृष्टिकोनातून विकासाच्या माध्यमातून जी निवडणूक झाली पाहिजे ती काकांच्या दृष्टिकोनातून, काकाचं जुनं काहीतरी बोलायचं आणि जे काही निष्पन्न नाही झालं कोर्टामध्ये कुठंच, म्हणजे 34-35 वर्षाच्या त्यांच्या बँकिंगच्या क्षेत्रामध्ये लाखो कर्जदारांना कर्ज दिले असताना त्याच्यामध्ये फक्त 7-8 कर्जदारांनी चुकीच्या केसेस केल्या म्हणून त्यांना कोर्टाने सुद्धा दंड ठोठावला. अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी या कोपरगाव शहरामध्ये झाली आहे. पण हे पब्लिक आहे, हे सब जानती काय. त्याच्यामुळं त्यांच्यावर काय बोलायचं, त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आपण कोणत्या पद्धतीचं काय काम केलेलं आहे कोपरगाव शहरामध्ये आणि काकासाहेबांनी काय काम केलेलं आहे हे त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं. राहिला विषय निवडणुकीचा, तर राजेंनी आणि कृष्णांनी सांगितलं की येत्या 20 तारखेला या कोपरगाव शहरामध्ये 100% राष्ट्रवादी काँग्रेसची 30-36 नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून येणार आहे, यात काही शंका नाही. म्हणून त्यांनी एक वैफल्यग्रस्त जर राहतात त्या पद्धतीत काहीतरी चुकीच्या पद्धतीने चालू केलेलं आहे. आता प्रकाश भाऊंना मी मगाशी सांगितलं की ज्या लोकांनी बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस होता आमदार असताना मागे, ज्या वेळेला सगळे माणसं त्या ठिकाणी शोक व्यक्त करत होते, त्या ठिकाणी सीएम चषकाची वाजवत गाजत मिरवणूक नेऊन नेले. अशा लोकांनी बाबासाहेबांवर कसं प्रेम करायचं दाखवून सांगू नये. हे आम्हाला माहिती आहे, आमच्या उमेदवाराला माहिती की बाबासाहेबांवर कसं प्रेम करतात. त्याच्यामुळं पब्लिकला हे सगळं माहिती आहे. विकासाच्या मुद्द्यावर ते काहीच बोलू शकत नाही. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर यावा, आमची पूर्ण तयारी आहे त्यांच्या संग. ते जे म्हणतात ना का असं झालं, विकास नाही झाला किंवा काय झालं, त्यांनी आंबेडकर पुतळ्यावर यावं, बाबासाहेबांच्या तिथे यावं. आम्ही त्यांच्या समोर त्यांना कोपरगाव शहरामध्ये कोणते कोणते कामं झाले या त्यांना प्रूफ दाखवू शकतो. आणि त्यांनी काय 14 ते 19 काय दिवे लावले हेही कोपरगाव शहराला माहिती आहे. पुन्हा एकदा तुम्हाला एवढं सांगतो की या कोपरगाव शहरामध्ये 20 तारखेला 100% 30-36 राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. नगराध्यक्ष पदाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. आणि ज्यांनी 30-36 कमळावर माणसं उभे करू शकले नाही, ज्यांना दुसऱ्या पक्षाची साथ घ्यावी लागली, अशा लोकांनी आशुतोष दादांची बरोबरी करू नये.